राज्यातील 6 प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। रुग्णालयाच्या परिसरात धर्मशाळा आणि विश्रामगृह उभारण्यासाठी गुजरातमधील शहा नामक 2 बंधूंच्या सेवादान या संस्थेला सरकारकडून जागा देण्यात आली आहे। पण सरकारच्या याच निर्णयावरून मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार गुजरातच्या अहमदाबाद स्थित शहा नामक बंधूंच्या सेवादान आरोग्य फाउंडेशनला राज्यातील 6 प्रमुख शासकीय रुग्णालयांच्या परिसरात धर्मशाळा उभारणीसाठी जागा देण्यात येणार आहे। यामुळे राज्याचं राजकीय वातावरण तापलंय। यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेने सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। माझ्या गावाकडे एक म्हण आहे, तळ राखेल तो पाणी पितो। त्यामुळे तळ राखेल त्याने पाणी प्यायला हरकत नाही, परंतु अख्खं धरणच त्याने फस्त करावं हा कुठला नियम आहे? म्हणजे गुजरातचा माणूस पंतप्रधान होतो तेव्हा त्यांना थोडासा त्याचा बेनिफिट मिळावा इथपर्यंत ठीक आहे, पण जर सगळं कुरणच जर तुम्ही तुमच्या ताब्यात घेणार असाल आणि धर्मशाळांना जर अशा कोट्यावधीच्या जमिनी जाणार असतील तर हे सरकार खरंच सामान्य माणसांचा विचार करणारा आहे की भांडवलदारांचा आहे याचा विचार करावा लागेल। राज्य सरकारने कोणत्या 6 रुग्णालय परिसरात धर्मशाळा उभारण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी कोणत्या अटी घातल्यात ते पाहूयात। सरकारने मुंबईतले जे रुग्णालय, पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय, कोल्हापूरमधील CPR शासकीय रुग्णालय आणि नागपूर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या 6 रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या हजारो रुग्णांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेऊन धर्मशाळा उभारण्याचा निर्णय घेतलाय। तर सरकारने या प्रकल्पासाठी काही कडक अटीही घातल्या आहेत। गुजरातमधील सेवादान आरोग्य फाउंडेशन या संस्थेला पुढच्या 49 वर्षांसाठी वार्षिक केवळ ₹1 नाममात्र भाडं असेल। तसेच धर्मशाळांचा वापर केवळ शासकीय रुग्णालयांतील रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच करता येणार आहे। कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक वापर करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे। बांधकाम, देखभाल, स्वच्छता, सुरक्षा, व्यवस्थापन आणि आर्थिक भार पूर्णपणे संस्थेलाच उचलावा लागणार आहे। शिवाय प्रत्येक प्रकल्पावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती सातत्याने देखरेख ठेवून असून करार संपल्यानंतर संपूर्ण इमारत आणि मालमत्ता सरकारकडे विनामूल्य हस्तांतरित केली जाणार आहे। NGO आहे त्यांनी कळवलं होतं की बाबा आम्ही आपल्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना मोफत त्यांना जेवण देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्याप्रमाणे 6 जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांना आपण नाममात्र ₹1 किमतीनं 49 वर्षासाठी जागा दिलेली आहे। ती महाराष्ट्र शासनाच्या नावावर राहणार आहे। कसल्याही प्रकारे त्याला त्यांचं नाव लावता येणार नाही आणि 49 वर्षाने त्यांनी ती जागा परत शासनाकडे हस्तांतरित करायची आहे। सरकारच्या मते गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्येही या संस्थेला अशाच प्रकारचे प्रकल्प देण्यात आले आहेत। महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी सरकारी जमिनींचं वाटप, संस्थेची निवड आणि 49 वर्षांचा करार या मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांची नवी लढाई सुरू झाली आहे। त्यामुळे हा निर्णय सेवाभावाचा ठरणार की राजकारणाचा नवा मुद्दा हे येत्या काळातच स्पष्ट होईल। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।